नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण अभिवाचन करीत आहोत. आपण 13वा भाग पाहिला. त्यामध्ये आपण पाहिलं की राजा बिंबिसार याने सिद्धार्थ गौतमाला संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारण्याची अतिशय कळकळीने विनंती केली व त्यांना आमिषे दाखवली. परंतु सिद्धार्थ गौतमाने त्या सगळ्यांचा अवेर करून उलटपक्षी बिंबिसाराचेच मन वळवले. याचाच उत्तरार्ध आपण पाहतोय. पुढे सिद्धार्थ गौतम याने बिंबिसाराला असे म्हटले, जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय तर दिव्य लोकांच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि महाराजा, 3 पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय. धर्म, अर्थ आणि काम हे ते 3 पुरुषार्थ होत. हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे जे मला वाटते ते दुःख होय असे आपण म्हणता, त्याविषयी बोलायचे म्हणजे आपले हे 3 पुरुषार्थ अनित्य आहेत आणि संतोषदायकही नाहीत. आणि आपण जे म्हणता की वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते, याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णय देखील सुनिश्चित नाही. कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते आणि यौवनातही स्थिरता असू शकते. परंतु मृत्यू आपल्या कलेत इतका कुशल आहे की तो जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकतो. त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धपकाळाची वाट पाहत बसेल बरे? वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी प्राण्यांना गिळंकृत करण्यासाठी मृत्यू सदैव तयार असतो. प्राणी मात्र देखील त्याच्याकडे जायला सदैव तयार असतात, जसे हरिण अरण्याकडे जाण्याला तयार असतात. अशावेळी दीर्घायुष्याची इच्छा तरी मनात कशी निर्माण होऊ शकेल? कोणी तरुण असो की वृद्ध असो किंवा बालक असो, त्यांनी करुणेच्या धार्मिक पथावर जाणेच योग्य ठरेल. आणि आपण जे म्हणत आहात की मी यज्ञ करण्यास प्रभावी बनावे कारण ते माझ्या कुळाच्या अनुकूल आहे, तर अशा यज्ञांना माझा नमस्कार. कारण त्यात असहाय्य प्राण्यांचा वध केला जातो. एखाद्या भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करणे कोणत्याही दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्यच कृती ठरेल. मग ते यज्ञाचे फळ अनंतकालीन असेल तरीसुद्धा. आत्मसंयमन, नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी स्वीकारार्ह नसेल तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे जे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्यांना दुःख देऊन मिळवलेले जे सुख माणसाला या जगात लाभते, ते देखील शहाण्या दयाशील अंधकरणाला जर तिरस्करणीय वाटते, तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते असे जे म्हणणे आहे ते त्याला किती तिरस्करणीय वाटेल बरे? भावी जन्मामध्ये मिळणाऱ्या कोणत्याही फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराजा, भावी जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही, कारण असल्या कर्मांची दिशा त्यासारखीच अनिश्चित असते, ज्याप्रमाणे ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याची दिशा ते हेलखावेत खात असल्यामुळे अनिश्चित असते. तेव्हा राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा करावी. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला. पुस्तकातील भाग 2 पाठ 5 शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना एक कुटी बनवून थांबलेले होते. तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमांच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक हे होत.
ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्यांना याविषयी जसे विचारले तसेच त्यांनी विचारले. आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहीत आहे काय? सिद्धार्थ म्हणाले, नाही. नंतर त्यांना सांगितले की त्यांनी कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी मुलामुलांनी निदर्शने केली आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमांच्या हद्दपारीचा विचार करा अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांची समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांची वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि कायम स्वरूपाचे पंचायत मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाले, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाले, लवकरच येईन, पण प्रथम मला हळूहळू इतर एकेका मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. पुस्तकातील पाठ 6 भाग 2. समस्येची नवीन पृष्ठभूमी. कोलिय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली ते ऐकून गौतम फार अस्वस्थ झाले. एकटेच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी ते विचार करू लागले आणि आपली परिव्रजा पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे ते ठरवू लागले. त्यांनी स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता हे स्वतःलाच विचारले. युद्धाला त्यांचा विरोध असल्यामुळे त्यांनी घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्यापुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोलवर विचार केल्यावर तो प्रश्न सुटला नाही असेच त्यांना वाटले. युद्ध समस्या ही मुळात कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच विद्यमान आहे असे नव्हे, तर क्षत्रियात आणि ब्राह्मणात, कुटुंब आणि प्रमुखात, माता आणि पुत्रात, पिता आणि पुत्रात, भाऊ आणि बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगानुसार असतो. वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलिय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढलेच पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्त्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल बरे? त्यावेळच्या सामाजिक तत्त्वज्ञानांपैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्यांना शक्य होते काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्यांनी निश्चय केला.
जय भीम, नमो बुद्धाय.